नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज पीसपासून गुढी वस्त्र कसे तयार करायचे हे आज या ठिकाणी बघणार आहोत. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला ब्लाऊज पीसला कट करायचं नाही आहे किंवा शिवायचं देखील नाही आहे. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 पद्धती दाखवत आहे. तुम्हाला जी पद्धत आवडेल ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. आणि व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तरी प्लीज आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका. बघू शकतात मी या ठिकाणी सुरुवातीला ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि दोघंही साईडला काठा आहे असा ब्लाऊज पीस मी या ठिकाणी घेतलेला आहे. बघा, त्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीसला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जो वरचा जो फोल्ड करत आहोत तो काठ थोडासा आपल्याला खालच्या काठापेक्षा वरती ठेवायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित हे बघून व्यवस्थित त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. बघा, आणि आपल्याला या ठिकाणी ब्लाऊज पीसला कट देखील करायचा नाही. आपण पुन्हा याचा जो ब्लाऊज पीस आहे त्याचा यूज देखील करू शकतो. त्यानंतर आपण जिथे घडी घातली त्या घडीवरती आपल्याला अशा प्रकारच्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे. ज्या पद्धतीने आपण साडीच्या प्लेट्स तयार करतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ह्या घडीवरती व्यवस्थित प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. जास्त मोठ्या प्लेट्स तयार करायच्या नाही आहेत. छोट्या छोट्या प्लेट्स आपल्याला या ठिकाणी तयार करायच्या आहे. आणि ज्या ठिकाणी आपण प्लेट्स तयार केल्या त्या ठिकाणी आपल्याला काटेपिनच्या मदतीने व्यवस्थित याला फिक्स करून ठेवायचं आहे, जेणेकरून त्या प्लेट्स निघणार नाही आणि व्यवस्थित सेट राहतील. बघा, आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी रोज भरपूर असे यूजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. त्यानंतर आपल्याला हाताच्या मदतीने ह्या ज्या प्लेट्स आपण तयार केल्या त्या व्यवस्थित अशा पद्धतीने सेट करून घ्यायच्या आहे. आणि याचा रिझल्ट जेव्हा तुम्ही बघशाल तेव्हा तुम्हालाही विश्वास बसणार नाही की इतकी छान आपण गुढी वस्त्र घरच्या घरी तयार करू शकतो, ते पण ब्लाऊज पीसपासून आणि न शिवता न कट करता. बघा, अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला जे गुढी वस्त्र आहे ते व्यवस्थित ज्या प्लेट्स तयार केल्या आपण त्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहे, जेणेकरून ते दिसायला व्यवस्थित दिसेल. आणि बघू शकतात अतिशय छान आणि डबल लेअरची आपली या ठिकाणी गुढी वस्त्र तयार झालेलं आहे. फक्त एका ब्लाऊज पीसपासून आपण याला बनवलेलं आहे. त्यानंतर आपण याला कलश आणि अशा दांडी जर लावली तर बघू शकतात अतिशय छान आणि सुंदर आपलं हे गुढी वस्त्र तयार होत आहे. आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल. त्यानंतरची पुढची आणि अगदी सोपी पद्धत आपण गुढी वस्त्र बनवण्याची या ठिकाणी ही पद्धत या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊज पीस. दोघं साईडला असं काठ असणारा ब्लाऊज पीस मी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे जे काठ आहे त्या दुसऱ्या काठावरती आपल्याला व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हा काठ ठेवायचा आहे. एकावर एक हे काठ ठेवायचे नाही आहे, अगदी थोडंसं वरच्या साईडला आपल्याला हा काठ ठेवायचा आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. त्यानंतर बघा, अशा प्रकारे ज्या ठिकाणी आपण घडी घातली आहे त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित एकावर एक अशा पद्धतीने हाताच्या मदतीने व्यवस्थित याला सेट करत प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे. एकदम सारख्या अशा प्लेट्स आपल्याला या ठिकाणी तयार करायच्या आहे. आणि इथे देखील आपल्याला कुठेच शिवायची देखील गरज नाही आहे. व्यवस्थित जे आपण प्लेट्स तयार करतोय, जे काठ आहे खालचे ते फक्त हाताने व्यवस्थित अशा पद्धतीने सेट करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते दिसायला व्यवस्थित दिसतील आणि इकडे तिकडे प्लेट्स ज्या आहे त्या होणार नाही. बघा, जो वरचा जो भाग आहे तो एकावर एक ठेवायचा आहे आणि खालचा जो काठाकडचा भाग आहे तो अशा प्रकारे पसरत ठेवायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं दिसतंय सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. आणि ही देखील प्रोसेस खूप सोपी आहे. जे कोणी नवीन असाल त्यांच्यासाठी ही प्रोसेस अगदी सोपी प्रोसेस आहे. परंतु बघा, अतिशय छान आणि सुंदर आपलं हे गुढी वस्त्र या ठिकाणी तयार होणार आहे. त्यानंतर आता हा वरचा जो भाग आहे आपण प्लेट्स तयार केल्या त्या ठिकाणी मी एक काटेपिन या ठिकाणी लावून घेत आहे. तुम्ही जर काटेपिनच्या ऐवजी याला सुई धाग्याने पॅक देखील करू शकतात, परंतु तशी गरज देखील नाही आहे. बघा, अशा प्रकारे आपला मराठमोळा जो सण आहे तो आपला या ठिकाणी येत आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही गुढीपाडव्यासाठी जर आधीच अशी तयारी करून ठेवली तर बघा अतिशय छान आणि सुंदर आपले गुढी वस्त्र या ठिकाणी तयार होईल. आता असेच गुढी वस्त्र जर तुम्ही बाजारात विकत घ्यायला गेले तर एका गुढी वस्त्राला आपल्याला 200, 250, 300, 400 अशी प्राईस आपल्याला द्यावी लागतात.
परंतु तुम्ही जर अशा पद्धतीने जर ब्लाऊज पीस जर असेल तुमच्याकडे तर न शिवता न कट करता तुम्ही हा गुढी वस्त्र अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तयार करू शकतात. आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल आणि माझी मेहनत तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. लाईक करा, शेअर करा.